जालना में आगामी त्योहारों और सण उत्सवों की पृष्ठभूमि पर आज पुलिस अधीक्षक कार्यालय में सर्वधर्मीय शांति समिति की एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। इस बैठक में शहर की कानून व्यवस्था, शांति और ध्वनि प्रदूषण को लेकर विस्तार से चर्चा की गई। बैठक में पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल ने धार्मिक स्थलों पर लगे लाउडस्पीकरों को लेकर बेहद सख्त निर्देश जारी किए। उन्होंने स्पष्ट शब्दों में कहा कि शहर के सभी धार्मिक स्थलों पर लगे लाउडस्पीकर सबसे पहले नीचे उतारे जाएं। इसके बाद ही किसी भी प्रकार की अनुमति पर विचार किया जाएगा। एसपी अजय कुमार बंसल ने बताया कि माननीय न्यायालय के आदेश के अनुसार धार्मिक स्थलों पर लगे लाउडस्पीकर अब अनुमति के दायरे में नहीं आते, इसलिए इन्हें आगे चलाने की अनुमति नहीं दी जा सकती। उन्होंने कहा कि अब बिना अनुमति के कोई भी व्यक्ति लाउडस्पीकर का उपयोग करेगा तो उसके खिलाफ कार्रवाई की जाएगी। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि न्यायालय के निर्देशों के अनुसार रिहायशी क्षेत्रों में आवाज की सीमा 45 से 55 डेसिबल तक ही रखी जाएगी। इस सीमा से अधिक आवाज करने वाले ध्वनिवर्धक यंत्रों को किसी भी प्रकार की अनुमति नहीं दी जाएगी और नियम तोड़ने वालों पर सख्त कदम उठाए जाएंगे। पुलिस प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि इस निर्णय को लेकर यदि किसी को कोई सुझाव या आपत्ति हो तो वह 20 तारीख तक पुलिस प्रशासन के पास प्रस्तुत कर सकता है। पुलिस अधीक्षक ने चेतावनी दी कि 20 तारीख के बाद पुलिस प्रशासन और महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल की ओर से संयुक्त कार्रवाई की जाएगी। बैठक में शांति और कानून व्यवस्था बनाए रखने के लिए सभी नागरिकों से प्रशासन को सहयोग करने की अपील भी की गई। इस दौरान पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, उप विभागीय पुलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, शहर के चारों पुलिस थानों के पुलिस निरीक्षक तथा विभिन्न धर्मों के प्रतिष्ठित नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। प्रार्थना स्थळासाठी नाही आहे, प्रार्थना स्थळ असो किंवा इतर पण काही कोणी कमर्शियल काही दुकानावर लावतो का, कोणी घरावर लावतो का, बगैर परवानगी ध्वनी यंत्र लावता येत नाही आणि त्याच्यामध्ये लोकल प्रभारी अधिकारी, पोलीस प्रभारी अधिकाऱ्यांना जबाबदारी टाकलेली आहे। जर त्यांनी कारवाई नाही केली, त्याच्या हाती तसे आहे तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते। तर जर त्याच्यावर कारवाई होऊ शकते तर आता त्याची जबाबदारी होऊन जाते। अगर आपले शहर के लिए बोलेंगे तो अपने 4 पुलिस स्टेशन येऊन जातात, सगळ्यात कधी तालुका कमी जिल्हा आणि ही कारवाई ऑलरेडी महाराष्ट्राचे भरपूर मोठ्या शहरांमध्ये झालेली आहे। मुंबईला झाली, पुण्यात झाली, संभाजीनगर में अपने बाजू में भी हो गई है, सोलापुर में हो गई है। तर ही आपल्याला बंधनकारक असल्यामुळे सर्वांना ती मान्य करावं लागणार। अगोदर ज्याचे जे कायदेशीर ध्वनी यंत्र आहेत आणि साधारण भाषामध्ये बोलायचं भोंगे, मोस्टली भोंगे लागलेले असतात, तर ते भोंगे काढले पाहिजे। तो कुठला धर्माचा असो, कोणी व्यक्तीचा असो, आणि जर त्याच्यानंतर पण नाही झालं, त्याच्यामध्ये तरतूद आहे की कायदे एकदा पोलिसांनी त्यांना मान्य केली पाहिजे की आता ही मीटिंगमध्ये मागणी झाली, आपली बघायची नाही कायदेशीर बोलायचा, दुसऱ्यादा केस करायचा आणि तिसऱ्यादा अजून केस करायची, एफआयआर करायची आणि पोलीस तो ध्वनी यंत्र जप्त करू शकते। तर तशी वेळ आली नाही पाहिजे, विषय तोच आहे की तशी पण आली नाही पाहिजे। म्हणून आपल्याला ती सगळे काढून द्यावे। डिवाइस के साथ बात दूसरा मान ले, अगर आप सबका है कि जल्दी परवानगी मिले तो पहले जल्दी उतारिए जो जो इलीगल लगे हुए को लीगलाइज करना ये इसका कोई पद्धत नहीं है। अगोदर ती उतारा, कारण त्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे, माननीय हायकोर्टाने जजमेंट आहे साईजचा, किती बाय कितीचा असू शकतो, कुठे असू शकतो। हे बॉक्स होते पण 2 बॉक्स आम्ही म्हटलं होतं, 2 बॉक्स लावा, कारण शहरामध्ये बेंचो होत्या किंवा बॉक्स होते। तर 100% मला खात्री आहे की आता आपण ती आपण करणार। तर आपण अर्ज करण्याच्या अगोदर आम्ही ती पाहणी करणार की अगोदर ॲज ऑफ नाव तिकडे काही नसला पाहिजे, की नाही आहे तर आम्ही रूलप्रमाणे त्याच्यामध्ये परवानगीची प्रोसेस करू आणि त्याप्रमाणे आम्ही 100% आपण उद्यापासून त्याला उद्यापासून सुरू करू, आमची काय हरकत नाही। पण ही आपला सर्वसामान्याचा विषय। आता मला आपलं डेली रात्री
10-10:15 जवळपास किंवा 9 सुरू होतात. 5 जशी कोण पेट्रोल पंप येतात जसा इधर जोर जोर से आवाज चल रहा है, ये चल रहा है, ते काही सगळे धार्मिक स्थळाची नसते, भरपूर हे पण आहे. कुठला लग्नाचा कार्यक्रम असतो, कोणाचा काही कीर्तनचा कार्यक्रम असतो, म्हणजे पर्सनली घरामधला असतो, मोहल्ल्याचा, त्याच्यामध्ये असते. पण शेवटी त्याच्यावर पण आता परवा एक तालुक्यामध्ये जंगलामध्ये साधू काय तसा लग्नामध्ये गेले रात्री ते 10 नंतर माझ्यावर जप्त केला आहे. तर कारवाई कारण जोपर्यंत आपला प्रोग्राम आपल्याला चांगला वाटतो, दुसऱ्याचा आहे ते नक्कीच त्रास होतो. अगोदर ते उदाहरणानंतर परवानगी मागा, नंतर मागा. आता तुम्ही मागा, विदिन 48 तास ती प्रोसेस केली आहे. दिली आहे की नाही दिली आहे ते रूल्सवर डिपेंड करणार. ठीक आहे, कारण अगोदर उदाहरणानंतर मागा.